प्रणाम. सहसा मी उत्स्फूर्तपणे बोलतो हे तुम्हाला माहिती आहे, पण एखादा विषय असा असतो की त्याच्या संदर्भामध्ये अचूक नुसतं बोलून चालत नाही, तर काहीतरी अशी माहिती आपल्याला द्यायला पाहिजे की जी इतरत्र कुठे आली नाही आहे, किंवा अरे असं आहे का, असं आपल्याला वाटेल. आणि अशा माहितीच्या वेळेला चुका होऊ नयेत म्हणून मला असं वाटतं की असं ते वाचण्यामध्ये स्क्रिप्ट काय अडचण नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की हे पहलगामचा प्रकार झाल्यापासून आमच्या धर्मवीर हा जो एक वेगळा चॅनल आहे माझा, त्याचे जे प्रमुख आहेत सुजित भोगले म्हणून, तर त्यांना मी सांगितलं होतं की हा सगळा काश्मीरचा प्रश्न जो आहे त्याचा सगळा अभ्यास करा आणि मला एक नोट तयार करून द्या. तर त्याप्रमाणे सुजित भोगलेने अतिशय सुरेख अशी एक नोट मला तयार करून दिलेली आहे की मला असं वाटतं की सगळ्या प्रश्नांची एक्झॉस्टिव्ह उत्तरं त्यांच्या त्या नोटमध्ये आहेत. तर मी आत्ता ॲक्च्युली जे माझं म्हणून सादर करतो आहे तुमच्या समोर, ते सुजित भोगले यांनी या पाकव्याप्त काश्मीर जर आपण जिंकला तर काय काय होईल या संदर्भात केलेली आहे आणि ती मी वाचून दाखवतो आहे तुम्हाला. पण मला खूप आवडली ती, तुम्हालाही आवडेल आणि उपयुक्त वाटेल माहिती त्यातली. मी आता ते स्क्रिप्ट वाचतो आहे. 1947 साली भारत स्वतंत्र झाला. त्यावेळी जम्मू आणि काश्मीरबद्दल निर्णय झाला नव्हता, कारण तिथला राजा हरिसिंग हा हिंदू होता आणि बहुसंख्य नागरिक मुसलमान होते. जवाहरलाल नेहरू यांना काश्मीर आपल्याकडे ठेवण्यात फार रस नव्हता, पण वल्लभभाई पटेल आणि काही सैन्य अधिकाऱ्यांना ही भूमी आपल्या ताब्यात असणं महत्त्वाचं वाटत होतं. हरिसिंग स्वतंत्र राहण्याच्या अनुकूल होते, पण दुर्दैवाने काश्मीरवर कबायली लोकांच्या वेशात पाकिस्तानी सैन्यानं हल्ला चढवला आणि काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रयास सुरू केला. हरिसिंग यांनी भारताकडे मदत मागितली. भारताने आमच्यात विलीन होणार असाल तर मदतीला येतो असे सांगितले आणि अखेरच्या क्षणी श्रीनगरपर्यंत फौजा पोचल्यानंतर भारतीय सैन्य हरिसिंग यांनी ती मागणी मान्य केली आणि काश्मीरचं विलिनीकरण मान्य केलं आणि मग भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यावर हल्ला चढवला. भारताने संपूर्ण काश्मीर मुक्त केला असता, परंतु जवाहरलाल नेहरू यांनी ऐनवेळी कच खाल्ली आणि सैन्याला जिथे होते तिथे थांबवून हा प्रश्न त्यांनी संयुक्त राष्ट्रात नेला. आपल्याला असं वाटतं ना की पाकिस्तानने नेला, तसं नाही, त्यांनी नेला आणि तेव्हापासून हा प्रश्न चिघळतो आहे. पहलगामला हिंदू पर्यटकांवर जो हल्ला झाला त्याच्यामुळे भारत आता संतापलेला आहे, लोक संतापलेले आहे, त्यांचा दबाव आहे. त्यामुळे कदाचित जर पाकव्याप्त काश्मीर मुक्त आपण करायचं ठरवलं आणि केलं, प्रत्यक्षात त्याच्या अडचणी आहेत बऱ्याच, पण केलं समजा, तर काय होईल हे सुजित भोगले पुढे मला पाठवलेल्या नोटमध्ये म्हणतात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे की भारत आपल्या नकाशात जे अखंड जम्मू काश्मीर दाखवतो, वास्तवात त्याचे 3 तुकडे आहेत. पहिला तुकडा भारताच्या नियंत्रणात असलेले जम्मू काश्मीर, दुसरे पाकव्याप्त काश्मीर आणि तिसरा चीन व्याप्त अक्साई चीन. चीन व्याप्त अक्साई चीन. आपल्याकडे पाकव्याप्त काश्मीरबद्दल भरपूर चर्चा होते, पण अक्साई चीनबद्दल भाष्यच केले जात नाही. याचं कारण पाकव्याप्त काश्मीर मुक्त करता येईल असं आपल्याला वाटतं, पण चीनच्या ताब्यातून आपण अक्साई चीन सोडू शकू हा आत्मविश्वास ना राज्यकर्त्यांना आहे ना लोकांना आहे. त्यामुळे त्याबद्दल आपण बोलतच नाही. भारताला ब्रिटिशांनी ठरवलेली जुनी सीमा ही वारशात मिळाली. अक्साई चीन भारताच्या जम्मू काश्मीर राज्याचा भाग मानला जात होता. अक्साई चीन हा भारतात होता त्यावेळेला, पण प्रत्यक्ष तो भाग दुर्गम विरळ वस्तीचा होता आणि दुर्लक्षित होता. भारताची त्या भागावर फारशी उपस्थिती नव्हती. चीनने 1950 दशकाच्या मध्यास अक्साई चीनवर प्रत्यक्ष ताबा मिळवला आणि 1962च्या युद्धानंतर तो कायमस्वरूपी त्यांच्या नियंत्रणाखाली राहिला. 1950 साली चीनने तिबेटवर आक्रमण करून तिबेटचा प्रत्यक्ष ताबा घेतला. नंतर चीनने अक्साई चीनमध्ये आपली घुसखोरी वाढवत 1957च्या सुमाराला भारतीय अधिकाऱ्यांना कळले की अक्साई चीनमध्ये चीनने रस्ता बांधून तो पाकिस्तानला जोडला देखील आहे. अक्साई चीनच्या हक्कावरून भारत आणि चीनमध्ये बराच तणाव राहिला आणि 1962मध्ये भारत चीन युद्धच झालं. त्या युद्धात चीनने अक्साई चीन पूर्णपणे आपल्या नियंत्रणाखाली असल्याचं जाहीर केलं आणि ताबा घेतला. त्यानंतर आजही अक्साई चीन हा चीनच्या झिंजियांग प्रांताचा भाग मानला जातो आणि 40,000 चौरस किलोमीटर असा तो भाग आहे अक्साई चीनचा. तो त्यांच्या ताब्यात आता आहे, त्यांचं राज्य आहे, तिथे राज्य म्हणूनच त्याला दर्जा आहे. तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर अजून एक चौथा तुकडा आहे
पाकिस्तानने शाक्स गाम व्हॅली किंवा ट्रान्स काराकोरम ट्रॅक या नावाचा 5,800 चौरस किलोमीटर असणारा गिलगिट बल्टिस्तानच्या भागाला उत्तरेला आणि अत्यंत दुर्गम बर्फाच्छादित पर्वत प्रदेश चीनला भेट दिला परस्पर. आपला होता तो त्यांनी देऊन टाकला त्यांना 1963 साली. थोडक्यात भारताचा गिळंकृत भूभाग आणि पाकिस्तानने भेट दिलेला भूभाग असे दोन्ही मिळून चीनच्या ताब्यात या क्षणाला जम्मू काश्मीरमधील 43,000 चौरस किलोमीटर प्रदेश आहे. शाक्स गाम व्हॅली वगळता 79 चौरस किलोमीटर भूभाग हा पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो. त्याचे दोन भाग आहेत, पाकव्याप्त काश्मीर आणि दुसरा तो 13,000 चौरस किलोमीटर आहे आणि गिलगिट बल्टिस्तान सुमारे 7,000 चौरस किलोमीटर आहे. त्याच्यामधले जिल्ह्यांची नावं वगैरे दिली आहेत, पण मला असं वाटतं की त्याच्यात आपण नको जाऊया. एकत्रित लोकसंख्या जी आहे ती काश्मीर आणि ह्या गिलगिट बल्तिस्तान वगैरे धरली तर साधारण 72 ते 75 लाख आहे. म्हणजे आता ज्यावेळेला आपण हा ताब्यात घेऊ पाकव्याप्त काश्मीर, तेव्हा 75 लाख मुसलमान आपल्या भारतामध्ये नव्याने समाविष्ट होतील. पुढे त्यांनी खूप फारच अभ्यास केला, पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तिथे घेतो की सरकार आत्ता असं करू शकतं की पाकिस्तानच्या ताब्यातला जो पाकव्याप्त काश्मीर आहे तो आम्ही मुक्त करतो आहोत, आम्ही अक्साई चीनचा तुमचा ताबा मान्य करतो असं चीनला सांगू शकतो की चीन व्याप्त काश्मीर आम्ही नाही मोकळा करणार किंवा त्याच्याविरुद्ध आमचं काही म्हणणं नाही, ते तुम्ही ठेवा तुमच्या ताब्यात, मला फक्त पाकव्याप्त काश्मीर जिंकू द्या असं होईल. आणि ते चीन मान्य करेल का नाही याच्याबद्दल मला स्वतःला शंका वाटते, कारण त्यांना नेहमी असंच वाटणार की एकदा पाकव्याप्त काश्मीर हे केला की अफगाणिस्तानपर्यंत रेषा जाते, तिथून इराणपर्यंत आपला व्यापार पण रस्त्याने होऊ शकतो, तर ते साहजिकच अक्साई चीनमध्ये घुसतील. तर तो भाग वेगळा आहे. पण महत्त्वाचा फायदा म्हणजे इराण, रशिया, अफगाणिस्तान या ठिकाणी डायरेक्ट रस्त्याने आपला व्यापार होऊ शकतो आणि तिथे एक मोठं बंदर आहे, ते 25 किलोमीटरवर आहे, त्यामुळे तो फायद्याचा आहे. चीन आपल्याला याच्यामध्ये प्रत्यक्ष युद्धात उतरून विरोध करील का असा एक प्रश्न त्यांनी विचारला आहे आणि त्याच्या बाबतीत मला असं वाटतं की चीन उतरू शकतो युद्धामध्ये. आपण जे असं म्हणतो बोलताना की अरे काय अमुक केलं नाही, तमुक केलं नाही, अमुक कसं काय करणार तुम्ही, तर हे आहे की चीन आहे तो, आणि चीन जर युद्धात उतरला तर ते युद्ध आपल्याला एका वेळेला कितीतरी आघाड्यांवर लढायला लागेल. भारत पाक सीमा पाकिस्तानशी लढायला लागेल, तिकडे चायनाशी संबंध आसामच्या वरच्या भागामध्ये जी आहे तीही बॉर्डर पेटू शकते, अक्साई चीन पेटू शकतो. तर याच्यासाठी तयारी करायला सुद्धा 2-4 महिने लागतील. काल मी एका लष्करी तज्ज्ञाचं ऐकत होतो, तर तो म्हणाला की असं ओव्हरनाईट काल इन्सिडेंट घडला, आज तुम्ही चिडला परवा हल्ला केला असं नाही करत. ते म्हणाले लष्कराला तयारीसाठी युद्धाच्या किमान 2-3 महिने लागतात. इस्रायलने जो हमासवर हल्ला केला तो सुद्धा त्या प्रत्यक्ष घटनेनंतर 1 महिन्याने केला, तेवढ्या काळात त्यांनी हे केलं. पण इथे चीन बलाढ्य आहे, त्याच्याशी करायचं असेल तर फार मोठी तयारी करावी लागेल आणि गृहीत धरावं लागेल की चीन पण येणार याच्यात. पाकिस्तानच्या बाबतीत काश्मीरमध्ये तुम्ही जाऊन सर्जिकल स्ट्राईक करणं वेगळं, पण तो ताब्यात घेण्यासाठी तुम्ही हालचाली करणं हे आणखीन वेगळं आहे. काही जणांनी आता असं मत व्यक्त केलेलं आहे की आपण सर्जिकल स्ट्राईक्स मोठ्या प्रमाणावर करू, मल्टिपल, जेवढे त्यांचे तळ आहेत 142 आहेत ते सगळे उद्ध्वस्त करत जाऊ, पण आपण पाकिस्तानचं भूमीत प्रवेश करणार नाही किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये पण प्रवेश नाही करणार. आपण त्यांचे 142 हे उडवून देऊ, पाकिस्तानशी डायरेक्ट युद्ध भारत करणार नाही आणि त्यामुळे चीनशी ते होणार नाही असा एक निर्वाळा देत आहेत. बघू प्रत्यक्षात काय होतं. पण एक चांगली माहिती आहे तर ती मला तुमच्यापुढे सादर करावीशी वाटली. आणि एक काही लोकांनी मला मेसेज पाठवला, त्यातले एकच मेसेज मी तुम्हाला जाता सांगतो. त्यांनी सांगितलं की तिथे त्यांनी कलमा पढा, हे करा ते करा वगैरे सांगून मुसलमान आहे की खात्री करून घेतली. ते मला एक बेहरे म्हणून माझे मित्र आहेत, तर वासुदेव पुरुषोत्तम बेहरे, त्यांनी म्हटले की किती टक्के हिंदूंना ते हिंदू आहेत सिद्ध करण्याकरता हिंदूंमधलं कुठला एखादा श्लोक म्हणून दाखवायचा, एखादी पूजा प्रार्थना म्हणून दाखवा असं सांगितलं
तर ती म्हणून आपलं हिंदुत्व सिद्ध करता येईल याची सुद्धा एकदा तपासणी करायला हवी. हा मुद्दा खरा आहे. मलाही असं वाटतं की किती लोकांना असं एखादं संस्कृत स्तोत्र किंवा हिंदुत्वाची निशाणी असलेलं असं एखादं म्हणून दाखवता येईल. पांढरपेशांबद्दल बोलत नाही. आणखीन एक मेसेज माझ्याकडे आला आहे. फार आता 10च मिनटं होत आहेत, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो. खूप धक्कादायक आहे तो. आणि कसाबची मुलाखत ही त्यांनी पुस्तक पण लिहिलं आहे त्या विषयावर. सुरेश खोपडे, आपण नाव ऐकलं सगळ्यांनी, माजी IPS अधिकारी आहेत. तर त्यांनी पण मला एक मेसेज पाठवला आहे आणि त्या मेसेजमध्ये त्यांनी लिहिलं आहे की आता पहलगाम अतिरेकी हल्ल्यात आमची चूक झाली असं सरकारने मान्य केलं. भारत सरकारने, रिजिजूंनी सांगितलं की आमची चूक झाली, की आम्ही अनअवेअरच होतो, आम्हाला माहितीच नव्हतं एवढे हल्ला करणार आहेत, कसलंही आमच्याकडे माहिती नव्हती वगैरे वगैरे. तर खोपडे लिहितात की 2014 नंतर असे अनेक अतिरेकी हल्ले झाले. RTX आणून आपल्या आर्मीच्या 40 जवानांना खलास करण्यात आलं. हा पहलगाम हल्ला झाला आहे. पूर्वीच्या सरकारमध्ये जे घडत होते तेच आता घडत आहे. म्हणजे सरकार बदलले तरी आपल्या सुरक्षा यंत्रणा तेवढ्याच कायम गाफील असतात. तर पुढचा जवाब फार सुरेश खोपडे, मनपूर्वक धन्यवाद खोपडेजी, आपण मला तो मेसेज पाठवल्याबद्दल. त्यांनी सांगितलं की 26/11 पकडला गेलेला हल्लेखोर अजमल कसाब हा पोलीस कस्टडीत होता. त्यावेळेला मी त्याच्याशी प्रदीर्घ संवाद साधला. सुरेश खोपडेंनी कसाबची मुलाखत घेतलेली आहे, ते आज ती रिव्हील करतायत आपल्या या मेसेजमध्ये. महाराष्ट्रात गेलेल्या बहुतेक आतंकवाद्यांबरोबर मी वेळोवेळी नोकरीच्या काळात संपर्क साधला. माझा हेतू असा होता की ते कसे कोणामुळे आतंकवादी बनले, या प्रकारचे अनेक प्रश्न विचारत होते. त्यावेळेला मी अजमल कसाबला विचारलं की अजमल, तुम्ही फक्त 11 तरुण पोरं एका छोट्या बोटीतून 120 कोटी जनता असलेल्या देशावर हल्ला करण्यासाठी निघालात, त्यावेळेस पकडले जाल अशी भीती तुम्हाला वाटली नाही का? हा प्रश्न विचारला सुरेश खोपडेंनी त्याला. त्याच्यावर अजमल कसाबने जे उत्तर दिलं ते धक्का देणारं आहे. पण सुरेश खोपडेंनी ते पुस्तकातही त्यांच्या दिलेले, ते म्हणाले, नहीं, हमें डर नहीं लगा क्योंकि हमारे हैंडलर ने हमें बताया था कि इंडिया की आर्मी, CBI, रॉ, मुंबई पुलिस, ये सब खुफिया यंत्रणा बहुत कमजोर है, उनको कुछ पता नहीं चलेगा. हे अजमल कसाबने सांगितलं खोपडेंना. आणि त्यांनी सांगितलं की मी त्यावेळेला नॉर्थ रिजनला अतिरिक्त पोलीस आयुक्त होतो. तर जेवत असताना मुंबई कंट्रोल रूमचा मेसेज आला मला. त्यांना हे दहशतवादी हल्ला हे कळलंच नव्हतं. खोपडे सांगतायत की ज्यावेळेला हे कसाब आणि त्यांच्या टोळ्या उतरल्या, सगळ्या त्या 11 तरुण सगळ्या ह्याच्यासाठी त्यांनी विध्वंस सुरुवात केली, त्यावेळेला पहिला मेसेज असा आला की मुंबईला 2 गुन्हेगार टोळ्यांमध्ये गोळीबार चालू आहे, तुम्ही आपापल्या हद्दीत जा. निम्म्या रस्त्यात मला समजलं की ते टोळी युद्ध नाहीये, तर हा हल्ला आहे. आणि त्याच्यात पुढे हे सगळं विदारक आहे, दुःख होतं ऐकायला. सुरेश खोपडे लिहितात की 1993 मुंबईमध्ये रायगड जिल्ह्यात पाकिस्तानवरून स्फोटकं आली, त्यातून बॉम्ब बनवण्याचं काम चालू होतं. हे बॉम्ब माहीम पोलीस स्टेशनपासून, म्हणजे तो जो बॉम्बस्फोट झाला मुंबईत, माहीम स्टेशनपासून 300 फुटावर सलग 2 महिने तिथे बॉम्ब बनत होते. अजिबात माहीम पोलीस स्टेशनला पत्ता लागला नाही. आता ह्याच्याबाबत त्यांनी सांगितलं की ह्याच्यातही तेच झालं की काश्मीर पोलीस, रॉ, लष्कर, कोणाला माहितीच नव्हतं पहलगाम असं टार्गेट होणार आहे. ठीक आहे, त्यांनी बरीच माहिती दिली, ती वाचून आणखीनच व्यथित व्हायला होईल. पण ही महत्त्वाची माहिती, कसाबची मुलाखत ही महत्त्वाची माहिती होती. आणखीन काही मेसेज तुम्ही लोक पाठवता, मी त्याची दखल घेतो बरं का. आणि आता काय होईल याच्यावर 2-4 दिवसात मी तुमच्याशी बरंच बोललो आहे. आणि हे आता अतिरेक्यांची घरं नष्ट केली, त्यामुळे काय झालं, अशी घरं पाडून होत असता तर तिकडे योगीने तर किती घरं पाडली. पण असं घरं पाडणं म्हणजे याचं बिमोड होत नाही ना दहशतवाद्यांचं, ते तिथे कधीच फजालेली झालेत. आत्ता एक विनोदी प्रकार मी TV वर पाहिला. त्यांनी सांगितलं की शस्त्रास्त्र टाकून दहशतवादी पळून गेले. त्यांनी जेव्हा बघितलं की भारतीय सेना जवळ आली आहे,
हे शस्त्रास्त्र टाकून पळून गेले. आणि ते शस्त्रास्त्र टाकणं म्हणजेच त्यांनी काहीतरी शरणागती पत्करणं असं समजून तो मराठी चॅनलवाला दाखवत होता. आता गमत घ्या की ज्यावेळेला सेना तुम्हाला घेरतीये त्यावेळेला तुमच्या हातात शस्त्रास्त्र असेल तर तुम्हाला लगेच गोळ्या घालतील. पण तुम्ही शस्त्रास्त्र टाकली आणि सामान्य माणसासारखी काश्मीरी जनतेच्या मिसळलात आणि तुम्हीच मॉबमध्ये उभं राहिलात की काय चाललंय वगैरे, तर तुम्हाला ओळखणं मुश्किल होतं. शस्त्रास्त्र टाकणं हा पराभव नव्हता त्यांचा, ती त्यांची गिमिक होती की त्यामुळे आपण सामान्य माणसासारखी मिसळू शकतो. त्यांनी कपडे पण टाकून दिले जे आधी एरवी घालतात ते, आणि साध्या काश्मीरी माणसाचे कपडे घातले होते. एकूणच टी व्हीचं पण जे काय चाललंय ना ते पण आता आता ते मी माझ्यामुळे झालं असं म्हणणार नाही. हा मुद्दा अनेकांच्या लक्षात आला असेल. काल एका व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं की सगळ्या लष्करी कारवाया काय होणार हे हिंदी चॅनलवाले ब्ल्यूप्रिंट देत आहेत. हा गाढवपणा आहे. सरकारने बंदी घातली पाहिजे याच्यावर. आणि आत्ताच मला माझा मित्र जो आहे, जो हे सगळे लष्करी हे ते वगैरेची माहिती देतो, त्यांनी मला मेसेज पाठवले. तो पेपरलाही आला आहे मला वाटतं आज. तर सरकारने आज बंदी घातली की तुम्ही लष्कराच्या अनुषंगाने असलेले कोणतेही डिटेल्स किंवा माहिती ही द्यायची नाही संरक्षणाच्या संदर्भातली. मोठा निर्णय आवश्यक होता कारण आपली बेजबाबदारी आहे. मित्रांनो, हा जो मी तुम्हाला याच्याबद्दलचा सांगितलं त्याचा सारांश 3 वाक्यात एवढाच मी देऊ शकतो की एक ऑल अँड ऑल वॉर ज्याला म्हणतात तसं वॉर होण्याची सुतराम शक्यता नाही. सर्जिकल स्ट्राईक या नावाखाली पुढे हे उडव ते उडव, प्रशिक्षण तळ उडवला, त्यांचं अमुक उडवलं. पण जसं वॉर आपल्याला रशिया आणि युक्रेनमध्ये दिसत आहे किंवा हमास विरुद्ध इस्रायल, त्याचे 1% वॉर होईल अशी शक्यता एकूण जे काही रिपोर्ट येतात माझ्याकडे त्याच्यावरून दिसत नाही. त्यांना हे सर्जिकल स्ट्राईक हे उडवलं ते उडवलं, पाकिस्तानी सेनेच्या आतमधले तर उडवतीलच ते. आता तर घरोघर धरत्या वगैरे पण चालू आहेत, तिथेही शस्त्रास्त्र मिळत आहेत. म्हणजे हा हल्ला झाला नसता तर ही शस्त्रास्त्र उद्या आपल्या विरुद्ध वापरली गेलीच असते, व्हॉट एव्हर इट इज. पण काय ज्याला म्हणा ऑल अँड ऑल आउट वॉर ज्याला म्हणतात तसं वॉर काही संभवत आहे असं कोणाचंच निर्वाळा नाही. खूप लोकांनी मला मेसेज पाठवलेत, माहितगारांनी आहेत. आता मी सुरेश खोपड्यांचं नाव सांगितलं किंवा दुसरं, पण त्यांचं म्हणणं वॉर नाही होत, हे फक्त सर्जिकल स्ट्राईक्स करू शकतात आणि तेवढेच करतील आणि माहोल बनवतील. एनिवे, धन्यवाद.